मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्याला कधीच मुकेश अंबानी, इलॉन मस्क यांच्या संपत्तीचा कधीच राग येत नाही, पण आपल्या मित्राने गाडी घेतली आपल्याला कसतर वाटते, किंवा आपण गाडी घेतली शेजाऱ्यांच्या पोटात लगेच गोळा येतोय. म्हणजे माणसाला स्वतःच्या दुःखापेक्षा दुसऱ्याच्या सुखाचा जास्त त्रास होतोय. पण हीच असूया आहे जी तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखत असत्या. मानसशास्त्र सांगते माणूस स्वतःपेक्षा खूप वर असलेल्या लोकांचा कधीच द्वेष करत नाही, कारण त्यांच्याशी तुलना होतच नाही. पण जो तुमच्या वर्गात आहे, ऑफिसमध्ये आहे, कॉलनीत राहतोय, गल्लीत राहतोय, त्याची प्रगती मात्र पोचायला लागत्या. का? कारण त्याच्या यशामुळे आपल्याला स्वतःच्या अकार्यक्षमतेची जाणीव होत्या. ही जळफळाट तुमच्या प्रगतीचं इंधन जाळून टाकत्या. असूया करणाऱ्या माणसाला वाटते जगात यश मर्यादित आहे, दुसऱ्याला मिळालं म्हणजे माझं कमी झालं. खरं तर श्रीमंत लोक मात्र अबंडन्स मध्ये विश्वास ठेवतात. त्यांना माहित असते की दुसऱ्याची प्रगती माझ्यासाठी अडथळा नाही आहे, ती एक पुरावा आहे की तेही एक शक्य आहे, तिच्यापासून प्रेरणा घ्यायला पाहिजे, असं श्रीमंतांचा माइंडसेट असतोय. मित्रांनो, खरं तर कंपॅरिझन हा माणसाचा सर्वात मोठा थ्रेट आहे. जोपर्यंत आपण दुसऱ्याशी स्वतःची तुलना करतोय तोपर्यंत आपण सुखी होऊच शकत नाही. कारण कंपॅरिझन करताना आपल्याला आपल्यातल्या चुका दिसतात आणि समोरचा माणूस नेहमी वरचढ वाटतोय आणि हितनच मत्सर आणि जळजळ आणि जेलसी सुरू होत्या. खरं तर दुसऱ्यांवर जळणारा माणूस कधीच श्रीमंत होत नाही, ना पैशानं होतोय ना मनानं होतोय. म्हणून आपलं कंपॅरिझन दुसऱ्यांशी नाही, फक्त स्वतःशी असायला पाहिजे.